अरे भाऊ येऊ दे ना त्यामुळे जो न्यूमोनिया होतो आहे त्याच्यामुळे मानव जातीला कुठेतरी धोका निर्माण झालेला आहे। ही कुठली जीवदया, ही कुठली जीवदया? जीवदया म्हणजे फक्त कबूतर नव्हे। तुमचा धर्म काय फक्त कबुतरापुरता आहे का? मानवाकरता नाहीये का? मराठी संस्कृती करता नाहीये का? तुम्ही जैन धर्माच्या नावाने कुठेतरी अतिरेक करतायत, कुठेतरी या मराठी मुंबईमध्ये जमिनी हडप करणं, लोकांना शोषण करणं, लोकांना रोजगार न करणं, लोकांना घरं न करणं। पोलिसांनी या निवेदनानुसार कारवाई करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। जर हे कारवाई नाही केली तर आमचं पुढचं पाऊल काय असेल हे तुम्हाला आम्ही सामाजिक माध्यमातून याच्यापेक्षा मोठा मोर्चा काढावा लागेल। आज फक्त निवेदनाचा दिवस आहे, आम्ही याच्यापेक्षा मोठा मोर्चा काढू आणि जर मिरानावर मोर्चा निघाला होता त्यापेक्षा अधिक संख्येने आम्ही एकत्र येऊ। धन्यवाद। मराठी एकीकरण समिती प्रचंड आक्रमक झालेली आहे, तर दुसरीकडे पोलिसांनीही धरपकड केली। गोवर्धन देशमुख यांच्या हाताला जखमही झाली। यावेळेला त्यांनी आपला हात पोलिसांनी पिरगाळला। 6 तारखेच्या आंदोलनावेळी ज्या पोलिसांना धक्काबुक्की झाली त्या पोलिसांसाठी एक हायकोर्टाच्या निर्णयाचा अवमान केला जातोय, म्हणून आपण आज इथे निवेदन देण्यासाठी आलो होतो। तर त्या पोलिसांच्या पाठीशी उभं राहतोय आणि तरीही त्याच पोलिसांकडून आपल्याला अशा पद्धतीनं धक्काबुक्की होते, आपल्या हातात रक्त निघतंय, तरीही आपल्यावर औषधोपचार केले जात नाही असा आरोप यावेळेला गोवर्धन देशमुख यांनी केलाय। पोलिसांची भूमिका ही दुटप्पी आहे, गृहमंत्री कुठे आहेत असा सवाल गोवर्धन देशमुख यांनी उपस्थित केलाय। निवेदन देण्यासाठी म्हणून मराठी एकीकरण समितीचे हे सर्व सदस्य इथे आले होते, मात्र त्यांचे आता धरपकड होती। गोवर्धनजी तुम्हाला ताब्यात घेतलं, रक्त काढलंय, रक्त पोलिसांनी रक्त काढलंय मराठीसाठी। या पोलिसांसाठी आलोय मी। या पोलिसांना मारहाण झाली, धक्काबुक्की झाली, म्हणून मराठी एकीकरण समिती आज आंदोलन करते। त्याच पोलिसांनी माझं रक्त काढलंय। गृहमंत्र्यांनी पोलिसांनी काय सूचना दिल्यात? पोलीस सगळ्यांसाठी असतं ना, मग मराठी एकीकरण समितीचं आंदोलन का दडपतंय? या पोलिसांनी मला मारहाण केली आहे, अक्षरशः हात माझा पिरगळून टाकलाय। याचं आज याला जबाबदार कोण आहे? पोलिसांनी माझा हात तोडलाय, हे पणाच आहे। गृहमंत्र्यांनी सगळ्या पोलिसांची तात्काळ निलंबन करावं। 6 तारखेला हे कुठे होते? 6 तारखेला हे कुठे होते असा प्रश्न आहे। हे रक्त का साठी जात याचा आम्हाला अभिमान आहे। आधीच्या आंदोलनामध्ये सूर्या चाकू देखील होते। आधीच्या आंदोलनात सूर्या चाकू काढणारे या दिवशी गप्प बसले होते, पण माझ्यासारख्या माणसाचं रक्त काढतंय। यांच्यासाठी उभा राहिलो मी, यांच्यासाठी, या पोलिसांसाठी। पण आज हात मोडलाय माझा, हात माझा काम करत नाही। आज त्या ठिकाणी ताब्यात घेतलाय, काय कारवाई? नोटिसा देखील नोटिसा आम्हाला दिल्या होत्या। यांनी कोणाला नोटीस दिला? या सगळ्या पोलिसांचं निलंबन झालं पाहिजे। मला माझी भूमिका मांडू दिली नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।